तर भावांनो, सगळ्यांना लक्ष्मीपूजन आणि दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज आपण गाडी मॉडिफिकेशन केले, थोडं जास्त नाही केले. लाइटिंग हे बघू शकता तुम्ही, साईड लाइटिंग, पार्किंग लाइटिंग वगैरे आपण केलेलं आहे. त्याच्यानंतर आतमध्ये डॅशबोर्डच्या खाली थोड्या लाइटिंग लावल्यात, कारण की कस्टमरला वगैरे जास्त प्रॉब्लेम होतो आणि पुढं पण थोडाफार हे पाहिजे. त्याच्यानंतर आपण मागं पण इथं सिटिंग पॅसेंजर बसतं तिथं खाली एक लाइटिंग केलेली आहे, जेणेकरून कस्टमरला जास्त त्रास नाही झाला पाहिजे. त्याच्यानंतर ही इथे एक लाईट लावलेली आहे, आपण नॉर्मल ट्यूब लावलेली आहे. त्याच्यानंतर मागं पार्किंग लाईटला पण जरा ब्लिंकिंग होतात, असे या झगमग लाईटी लावलेल्या आहेत, कारण की रात्री दिसत नाही प्रॉपर, त्याच्यामुळे लावलेले आहेत. आणि त्याच्यानंतर ही इंजिनमध्ये एक लाईट लावलेली आहे. तर भावांनो, गाडीचं मॉडिफिकेशन आपण काय जास्त केलं नाही, पण जे केलं ते आपल्या परीने जेवढं आपल्याला जमलं. काय जास्त पण वायरिंग वगैरे केली तर प्रॉब्लेम होतो गाडीला, त्याच्यामुळे आपण साध्यातल्या साध्यात जेवढं जमल तसं केलं. कस्टमरच्या सोयीनुसार आणि आपल्याला जे पटेल त्या हिशोबात आपण मॉडिफिकेशन केले. तर मॉडिफिकेशन कसं वाटलं नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. बदलापूर ऑटो ब्लॉग. आणि सगळ्यांना लक्ष्मीपूजनच्या आणि दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.